चला स्पेलिंग तयार करायला लावले तुम्हाला. सुजाता. कशाचं स्पेलिंग तयार करायला लावले? केलं का? हो. कोणी कोणी केलं? हा, पहिलं स्पेलिंग दिलंय सुजाता. इथलं बघून करा वाटल्यास. हा, मोनाली सांग, बसून सांग. सला काय वापरतोय? आणि कोणत्याही नावाचं स्पेलिंग जे आहे ते कॅपिटल मध्ये लिहायचं सुरुवातीला. यस. उकाराला काय? पहिला उकार यू. जा. जला काय? जे. कान्याला काय? ए. आणि तला काय? टी. आणि त्याला काय आहे पुढं? काना. ए. किती सोपं. सुजाता. आलं की नाही? किती जणांना आलं? फक्त उकाराला काय वापरायचं? यू. पहिला उकार यू. दुसरा उकार असेल तर डबल ओ. मात्रा असेल तर, एक मात्रा असेल तर ई. दोन मात्रा असेल तर ए आय. एक काना एक मात्रा असेल तर ओ. एक काना दोन मात्रे असतील तर ओ यू. ही काना मात्रेची बाराखडी पाठ करा. आता चला, आता वर्गातल्या प्रत्येक मुलीचं मुलाचं नाव आपण तयार करू. क्रिश. बघा आता क्र. आता क ह्या क्र मध्ये दोन अक्षर येतात. एक थांबा, वर बघा सगळे. क्र कर जोडून आहे ना, जोड अक्षर आहे क्र म्हणजे. मग क पण आले र पण आले. मग काय अगोदर कशाला काय जोडायचं? क. जोड अक्षर असेल तर मध्ये ए घ्यायचं नाही, डायरेक्ट दोन्ही शब्द घ्यायचे, म्हणजे दोन्ही अक्षर घ्यायचे, क पण आणि र पण. त्याच्या दोघांच्या मध्ये ए वापरायचं नाही. हा, जोड अक्षर असेल तर. मग क्र, क के, र क्र झाले. क्र. पण क्र ला काय आहे? मग काय दिली पहिल्या वेलांटीला? क्र आय. पहिली वेलांटी दिली क्र क्री झाला. क्र क्री झालं. आणि श यस 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 यस. किती सोपं आहे. मराठीपेक्षा इंग्रजी सोपं आहे. आहे की नाही? किती लवकर तयार केली स्पेलिंग. क्रिश. जोड अक्षर असेल की उलट सोपं. क र दोन उच्चार येतात त्याच्यात. क चा पण येतो आणि र चा पण येतो. मग क ला काय वापरतो? के. र ला काय वापरतो? किती सोपं आहे. आता तुझं श्रेयश. हा, बघा बरं, हिचं स्पेलिंग तयार करून सांगा मला. श्रेयसचं कसं येईल? श्र. हा उच्चार करायचा. श्र. श पण आलं, र पण आलं. समृद्धी समजते का? श पण आलं, र पण आलं. मग श ला काय वापरतो? यस 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 यस. पहिलं जे आहे अक्षर ते कॅपिटल काढायचं. यस यस. पण श्र, श्र हे श आणि र म्हणजे हे श्र झालं. कारण श पण आणि र पण मिळून श्र होतंय. बरोबर का? किती जणांना कळलं? मग आता श्रला काय आहे? श्रला काय आहे? श्रच्या वर काय आहे? मात्रा. मात्राला काय वापरतो? ई. यस यस आर ई. झाले हे श्रे. याचा उच्चार करा. श्रे. य य य आणि श मध्ये काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही. य ला काय वापरतोय आपण? वाय. त्याच्या पुढं ए घ्यायचा, कारण त्याच्या पुढं काय होतंय? काना मात्रा वेलांटी नसताना ए घ्यायचा. श. श ला काय वापरतो? यस यस. झालं स्पेलिंग काय? इथं ए वापरायचं का? नाही. अक्षर संपलं, स्पेलिंग म्हणजे शब्द संपला की पुढे ए वापरायचं नाही. झालं स्पेलिंग. वाचा. श्रेयश. किती सोपं आहे. एवढा अवघड शब्द आहे श्रेयश. मराठी चुकल पण इंग्लिश मध्ये चुकल. चला पुढे पुढे सांगताय प्राजक्ता. हा सांगा. प्रा ज ता. कला त जोडते. सांगा प्र. तुम्ही सांगा आता. लिहू नका, नंतर लिहून घ्या, मी वेळ देणार आहे लिहायला. आधी समजून घ्या. ते ठेव का पेन. ताड कसं सगळेजण समजून घ्या. हे एकदा शिकलात ना आयुष्यभर येते मग करायला. हा प्र. तुम्ही सांगा की पटपट. कारण प्र मध्ये प पण आहे र पण आहे. प्र प र र येते ना उच्चार. प ला काय वापरायचं मग? र आ
वाचा काय झालं हे शब्द? इंग्लिश मध्ये वाचा, मराठीत बोलू नका आता. सुजाता. सुजाता असं इंग्लिश वाचायचं असतं. फक्त मराठी लक्षात ठेवायची. ई म्हणजे वेलांटी आहे. इथं उ म्हणजे उकार आहे. इथं ए म्हणजे कान आहे. लक्षात घ्या. आता इथं श्र आहे हा. यस एच आर हा श्र आहे. श्र. श्रला एक मात्रा. श्रे. य. श. श्रेयश. प्रा इथं प आहे. आणि पर पी आणि आर म्हणजे प्र होतं. प्रला कान आहे हा. ए म्हणजे काय आहे? हे असं वाचायचंय. प्रा ज ता. कला ट जोडल्या म्हणजे त. कला त आहे हे. हे लक्षात घ्या. जमलं? किती जणांना समजलं? चला बरं आता सगळे स्पेलिंग तयार करून दाखवा. वर्गातल्या प्रत्येकाने काय करायचं? स्वतःचं आणि त्याच्या खाली सगळ्या मुलांचं स्पेलिंग तयार करून दाखवायचं.